तू तिच्या बाबतीत खरंच सिरियस आहेस का? आता हिच्याशी काय हिब्रू भाषेत बोलत होते, एवढं ओरडून सांगतो तिला. तू ऐकलं नाहीस का? आता तू पण ऐक. येस, आय एम सिरियस. शूस. ऑल राईट, कळलं मला. ओके, जर तसं असेल ना हिरो, तर ताबडतोब तिचा विचार तुझ्या मनातून काढून टाक. किमो, मी काल विचार करत होतो, जो आपण हा डान्सचा शो करतोय ना, तो आपण कॅन्सल करून टाकू. शूस, एक मिनिट, असं कसं बोलू शकतोस तू? नाही म्हणजे मी माझा शो नाही केलं तर माझी इमेज बॉलिवूडमध्ये नाही शूस, हे शक्य नाही. राईट का? आय एम सॉरी, काही बोलू नकोस तू. एक्झॅक्टली. हां, गायत्रीचा विचार न करणं, तिच्या मनाच्या जवळ न जाणं, हे या जन्मात तरी मला शक्य नाही आहे. यू गेट दॅट? हो ना. मग ताबडतोब त्या कीर्तनेंकडे जा आणि त्या स न की कडे गायत्रीसाठी मागणं घाल. ताबडतोब. आत्ता तरी नको. काय ना, मला शंका आहे, जर कीर्तने नाही म्हणाले तर माझ्या आईबाबांचा गायत्री समोर अपमान होईल. आणि ते फक्त कार्तिक राजहंसचे आई बाबा नाही तर त्याचा स्वाभिमान आहे. गायत्री, माहितीये मला, मैत्री तू त्याच्याकडे अजिबात लक्ष नकोस. तुला त्याला थँक्स म्हणायला हवं. मी जर त्याला आता थँक्स म्हटले तर मला पुढचे बरेच दिवस त्याला सहन करावं लागेल. हे हाय. हाय. गायत्री, बाबा कसे आहेत? बरे आहेत आता. त्यांना खूप लागलं नाही ना? नाही. गायत्री, काळजी घे बाबांची. कार्तिक, काका बरे आहेत आता आणि आज ऑफिसला पण गेलेत. ओ वाव, दॅट्स ग्रेट. खरंच हिम्मत लागते. गायत्री, तुला माहितीये, आज सगळ्या न्यूजपेपरमध्ये तुझ्या बाबांबद्दल छापून आलाय. ही इज अ रिअल हिरो. हे बघ, ज्या गोष्टी मला माहिती आहेत ना, त्या गोष्टी मला परत परत सांगू नकोस. सॉरी. बरं, आपण काल एकत्र गेलो होतो त्याबद्दल बाबांनी विचारलं तर नाही ना? खरं सांगू, काल आम्ही मॅनेज करू शकलो असतो, पण तरी सुद्धा तू इतकी रिस्क घेऊन मला माझ्या घरापर्यंत सोडलंस, त्याबद्दल धन्यवाद. एनिवेज, थँक्स. आणि मी थँक्स म्हणाले याचा अर्थ असा नाही होत की आपण मित्र आहोत. रस्त्यावर कोणी पत्ता सांगितला ना, तरी सुद्धा मी त्यांना थँक्स म्हणते. कळलं? गायत्री, प्लीज यार, इतकं रूढ नको ना वागूस. कार्तिक, कालच्या मैत्री, तू येतेस का मी एकटी जाऊ? गायत्री, शांत हो, मी येते तुझ्याबरोबर. ओके? कार्तिक, कालच्या मदतीसाठी खरंच थँक्स, पण रोज डे नंतर तू जे वागलास त्यासाठी नो थँक्स. मैत्री, आय नो, खूप मोठा बर सोडते, पण मला माझी चूक समजली आहे. पण त्याला आता खूप उशीर झालाय. हे गायत्री, कम ऑन यार. आय सेड आय एम सॉरी. प्लीज फॉरगेट इट. फॉरगेट इट? कार्तिक, तू मला हर्ट केलंस. I know. And I'm... Okay, fine. गायत्री, प्लीज मला एकदा नाही माफ करू शकणार? नाही. म्हणजे माहित नाही.
जसा बाप तशी लेक. जंग शुरू हो गई है. कार्तिक राजहंस, अब तो बाजी मारनी ही पड़ेगी. अगं पिऊ कोणाची वाट बघतेस? ते मरू दे. आधी तू शपथ घे की मला सगळं खरं सांगशील. म्हणजे तू आधी शपथ घे. कमोन यार अनु, कसलाही हट्ट काय करतेस? तुला जे काही विचारायचंय ना ते पटकन विचार. म्हणजे तू माझ्याशी खरं नाही बोलू शकत? बरं बाई, तुझी शपथ. बस. पिऊ, आज मी गायत्री आणि मैत्रेयीला कार्तिकशी बोलताना पाहिलं. काय बोलत असतील ते? अगं जनरली काहीतरी बोलत असतील ना, मला कसं माहित असेल? नाही ग, ते नॉर्मल बोलत नव्हते. नक्कीच काहीतरी वेगळा मॅटर आहे. आणि हे तूच सांगू शकतेस की ते काय बोलत होते. तुझी शपथ घेतलीये म्हणून सांगते. कार्तिक गायत्रीच्या प्रेमात पडलाय आणि तेही वेड्यासारखा. काय? हो, महिना झाला तो तिच्या मागे लागलाय आणि म्हणूनच तो डान्स रिहर्सल्सला पण येतो. हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? अगं अनु, त्याचं झालं असं की कसं शक्य आहे? का घडलं हे सगळं? अनु, एक विचारू, तुला कार्तिक आवडतो का? पिऊ, पिऊ तुलाही हे कधी मला सांगावंसं नाही वाटलं? अगं तसं नाहीये ग, सांगायचं होतं पण आम्हीच ठरवलं होतं की त्याचं नावही घ्यायचं नाही. जाऊ दे. बरं झालं तू आता तरी हे मला सांगितलंस. अगं अनु, मला तर भीती वाटत होती की तू कार्तिकच्या प्रेमात पडलीस की काय. नाही ग, वेडी आहेस का? याला प्रेम नाही, एकतर्फी प्रेम म्हणतात. प्रेम तर त्या दोघांचं आहे. मग मी कशाला उगाच कबाब में हट्टी. पिऊ, आता आपण त्या दोघांना जवळ आणायचं. आजपासून मिशनला गायत्री आणि कार्तिक. ओके? तेजस, कसलं आहे लोणचे? आंब्याचं. ए तेजू, तुझ्या सिलेक्शनचं काय झालं रे? का पार्टी द्यायची नाही म्हणून टाळाटाळ करतोयस? नाही झालो मी सिलेक्ट. चल आता चेष्टा वगैरे करू नकोस हा. मी खरंच सांगतोय. हे चेष्टा पुरे झाली आता. त्या दिवशी तुझी बॅटिंग बघितल्यानंतर माझा विश्वासच बसणार नाही की तू सिलेक्ट झाला नाहीयेस. आता आमची फिरकी घेणं बंद कर आणि लवकर सांग काय झालंय ते. आई, मी आजही सगळ्यांपेक्षा चांगला खेळलो होतो. मग त्यांनी का नाही सिलेक्ट केलं तुला? बहुतेक चांगले प्लेयर्स नको होते त्यांना. म्हणजे सर म्हणाले आपल्याकडे बॅट्समन खूप आहेत, सो त्यांना आता फक्त ऑलराऊंडर्सच हवेत. तुला रिजेक्ट करणं अशक्यच आहे. असं का केलं त्यांनी? तेच सांगतोय ना, पार्शलिटी केली त्यांनी माझ्या बरोबर. मग तू काहीच बोलला का नाहीस त्यांना? काय बोलणार? म्हणजे त्यांनी माझं काय ऐकून घेतलं तर ना. आई, आणि त्यावेळेला मला खरंच खूप वाईट वाटलं ग. मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. बरं, पार्शालिटी केली म्हणजे नेमकं काय केलं त्यांनी? अगं आई, म्हणजे मला वाटते आपण आधी जेवून घेऊया, नंतर मग बोलू. जेवा.
हे बघ तेजस, काळजी करू नकोस. बाबा नक्की काहीतरी मार्ग काढतील. हो पण आई, मला भूक नाहीये. तेजू, तू जर जेवला नाहीस ना तर मग मी पण नाही जेवणार. ताई अगं मला खरंच भूक नाहीये ना. काहीही झालं ना तर जेवणावर कधीच राग काढायचा नसतो. पोटभर जेवायचं आधी, म्हणजे राग काढायला बळ येतं. आणि तू कशाला काळजी करतोस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. मग उठ आता, निदान माझ्यासाठी तरी 2 घास खाऊन घे. आई तू नको ना फोर्स करू. तेजस, हे बघ तेजस, जे व्हायचं ते होऊन गेले. तू न जेवल्याने परिस्थिती बदलणार आहे? जे व्हायचं ते होऊन गेलं. बस, तुझी इच्छा नसली तरी आमच्यासाठी बस, निदान माझ्यासाठी तरी बस. चेहरा पाडून जेवायचं नाही, हसत हसत जेवायचं. वाढ त्याला लोणचं. कार्तिक, किटू, चला या जेवायला पटकन, चला या. कार्तिक ये रे. बसा. नाही नको, मला फक्त स्प्राउट्स आणि बॉइल व्हेजीस. हे मग मम्मा, मला भूक नाहीये. का? मी ना डान्स रिहर्सलवरून येताना पिझ्झा खाऊन आलीये. किटू, पिझ्झा? कम ऑन. वाडा मला वाडा सगळं. आज घरचं जेवण आहे, ताव मारणार. ये बात डॅड. बरं तुम्ही जेवलात का? घ्या घ्या जेवायला घ्या तुम्ही. नाही, मी नंतर जेवतो, तुम्ही चालू करा. बर. चल चल. मम्मा, मम्मा चला. चालेल. काय मग कार्तिक, तुझ्या त्या फॅशन इव्हेंटचं कुठपर्यंत आलंय? कसं काय चाललंय? आणि किटूची डान्स रिहर्सल कशी काय चालली? हा रिहर्सल ओके ओके चालू आहे, पण बाकीच्या मुली खूप वाईट डान्स करतात. बाकी सगळं ठीक आहे. मग बदलून टाकायचं त्यांना. काय रे, की तुला काही कमी पडतं का म्हणे, लक्षात ठेव. येस डॅड. आणि हो, तुझ्या त्या होल्डिंग परमिशनचं कुठपर्यंत आला? मी ऑफिसमध्ये फोन केला होता तेव्हा कळलं की तूच गेलायस BMC ऑफिसमध्ये. काय झालं पुढे? डॅड ऍक्च्युली परमिशन नाही मिळाली. व्हॉट नॉनसेन्स. का असं का? आणि मुळात म्हणजे तू का गेला होतास स्वतः BMC ऑफिसमध्ये? मेहताना पाठवायचं आणि करून घ्यायचं काम. हे बघ कार्तिक, कुठल्याही गोष्टीची ना एक ठराविक किंमत असते, आणि ती ज्या वेळेला आपण करेक्ट ओळखतो तेव्हाच यश मिळतं. कळलं? डॅड पण या सगळ्या गोष्टी या वेळेला शक्य नव्हत्या. का? कारण डॅड तो BMC ऑफिसमध्ये परमिशन घ्यायला गेलाच नव्हता. तो कोणाला तरी इम्प्रेस करायला गेला होता. किटू, तुला कळत नाही? माझ्या मुलाला कोणाला इम्प्रेस करायची गरज नाहीये. तो आहेच मुळात सर्व गुणसंपन्न. काय कार्तिक? किटू, तुला 1000 वेळा सांगितलंय आम्ही जगू. आणि कोणत्याही विषयाबद्दल काय बोलत असतेस का तू? तुम्ही काही बोलताय का दोघं?
नाही म्हणजे मी काय ऐकत नाही खरे नाही डॅड डॅड मला काय वाटतं आपण फक्त ह्या स्पेशली ह्या इव्हेंट पुरताच होर्डिंग प्रमोशन नाही केलं तर नो 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 असं कसं अरे तू मॅनेज करत असलेला हा एवढा मोठा पहिला इव्हेंट आहे. आपण एक काम करू, आपण ना त्या समोरच्या रस्त्यावरचीच होर्डिंग्स घेऊयात. नको डॅड, ते खूपच ओव्हर बजेट होईल आणि आपलं बजेट तेवढं. एक लक्षात ठेव कार्तिक, आयुष्यात जे काही करशील ना ते स्टाईल मध्ये कर. ते आपले पैसे, त्याच्या किमती, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही केवळ सुखाची माध्यम आहेत. जिथे द्यायचे तिकडे पैसे ठणकावून द्यायचेच. पैसे काय जातात आणि परत येतात, पण आपला स्वाभिमान तो कधी खाली ठेवायचा नाही. कळलं? टेक केअर. आई, तुला माहितीये खूप पार्शलिटी झाली का माझ्या बरोबर. आमच्या इकडे तो आशुतोष पंजाबी नावाचा एक मुलगा आहे ना, त्याच्या बाबाने डायरेक्ट तो सिलेक्ट व्हावा म्हणून सेटिंग लावली सरांची. आणि भंगार खेळतो का तो, येऊन बघावं तर. उमा, काय एवढं हळूहळू सांगतोय? तो म्हणतोय की आशुतोष पंजाबी नावाचा एक मुलगा आहे आणि त्याचं क्रिकेटमध्ये सिलेक्शन होण्यासाठी त्याच्या बाबांनी सरांकडे शब्द टाकला. खरंच असं घडलंय? हो बाबा, त्याचे वडील ना आमच्या सरांना खूप मस्का लावत होते आणि ना प्रॅक्टिस नंतर बराच वेळ काहीतरी त्यांच्याशी गप्पा मारत होते. अच्छा, म्हणजे मी तुझ्या सरांशी भेटून बोलावं असं वाटतं का तुला? जे झालंय त्याच्याबद्दल बोलावं. बाबा, जर तुम्ही त्यांच्याशी बोललात ना तर सर त्यांचा निर्णय नक्की बदलतील. निर्णय बदलतील म्हणजे? म्हणजे करतील मला सर सिलेक्ट. हो बाबा, पण ते तुम्हाला खूप मानतात, हो तुम्हाला ओळखतात ते. बाबा प्लीज एकदा तुम्ही त्यांच्याशी बोला ना माझ्याबद्दल. तू मला नेमकं काय करायला सांगतोयस याची कल्पना आहे तुला? तुझ्या सरांच्या प्रामाणिकपणाबद्दलच शंका घ्यायला लावतोयस तू मला. अहो, पण त्याचं सिलेक्शन महत्वाचं नाहीये का? म्हणून सिलेक्शन कमिटीच्या कामामध्ये मी ढवळाढवळ करू? मग त्या पंजाबी आणि माझ्यामध्ये फरक करायला? अहो पण बाबा, तुम्हालाही माहितीये मी किती चांगलं क्रिकेट खेळलोय. माहितीये ना मला, मी बघितलेलं सुद्धा आहे. पण तरी सुद्धा तुझे कोच त्यांनी जे काही सिलेक्शन केलेलं आहे ते संपूर्ण टीमचा विचार करूनच सिलेक्शन केलेलं असणार. तू सुद्धा वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता टीमच्या हिताचा विचार कर. अहो बाबा, पण प्लीज एकदा तरी बोला ना माझ्यासाठी. म्हणजे तुझ्या या न्यायाने उद्या मी एखादी अनधिकृत इमारत पाडायला गेलो आणि ती जर तुझ्या मित्राच्या वडिलांची असेल तर कारवाई मला थांबवायला पाहिजे. हो बाबा, तुम्ही काही चुकीचं करा असं मी अजिबात म्हणत नाहीये. फक्त माझ्यावर अन्याय झालाय तर त्याबद्दल तुम्ही मध्यस्थी करावी, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि बाबा, तुम्हीच म्हणायचा ना की अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाही म्हणून. हे तुम्हीच शिकवलंत ना. अच्छा, म्हणजे तुझ्यावरती अन्याय झालाय असं वाटतं का तुला? फक्त मलाच नाही
माझ्या बाकीच्या सगळ्या मित्रांना सुद्धा हेच वाटतंय. आणि बाबा, जेव्हा सगळ्यांना कळलं ना की माझं सिलेक्शन नाही झालंय, तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला. ठीक आहे, एक गोष्ट मी तुझ्यासाठी करू शकतो. या संदर्भात तुझ्या प्रिन्सिपल सरांशी मी बोलू शकतो. पण तुझं सिलेक्शन व्हावं यासाठी मी कुठलाही शब्द टाकणार नाही. तुझं सिलेक्शन हे तुझ्या मेरिटवरच व्हायला पाहिजे. तू प्रामाणिकपणे चांगलं खेळत राहा. यश तुझ्या पायाशी येतं की नाही बघ. ठीक आहे, आपण आता समजून चालू की तुझ्यावर अन्याय झालाय, पण ज्यांनी तुला सिलेक्ट केलेलं नाहीये त्यांना तू तुझ्या खेळातून दाखवून दे. इतका चांगला खेळ, इतका चांगला खेळ की त्यांना त्यांची चूक कळली पाहिजे. ठीक आहे, आता काय स्टँड मध्ये बसून त्या पंजाब्याचा खेळच बघत राहायला लागणार आहे ना. खेळून दाखवू कधी मी.